को दर्शन हो गए। वो देखो, जय भोले बाबा, हर 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 हर। हे बघा आमचे पार्टनर घोड्यावर येतात। काय काय अवस्था आहे यांची। 1 तास 25 मिनिटात मी इथं पोहोचलोय आणि हे दोघं देखील इथं पोहोचलेत 1 तास 25 मिनिटात। शुभ सकाळ मंडळी। आजचा हा आमचा प्रवास पंचतरणीवरून पवित्र गुफेपर्यंत होणार आहे आणि हा आता 5 वाजता सुरू झालेला आहे। रस्ता देखील ओपन झालेला आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहे तो पवित्र गुफेसाठी। चला तर मग पुन्हा एकदा भोलेबाबांचा जयघोष करून या प्रवासाला सुरुवात करूया। हर 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 नमो पार्वती पते। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। चला तर दीडच दिले तिथं, दीडच दिले तिथं। इथं पाठी होती तिथं दीड दिले। सो आता संगम टॉप आम्हाला 1.5 किलोमीटर आहे फक्त। ही शेवटची चढाई आमच्यासाठी। जेवढ्या चढाया करून आलो आम्ही गणेश टॉप वगैरे त्याच्यापेक्षा तरी कमी आहे, म्हणून तेवढं काही तितकंसं काही वाटणार नाही चढायला। आता इथून 1.5 किलोमीटर आहे। 5 वाजता हा ट्रेक चालू केला आम्ही। चला हर हर महादेव, हर हर महादेव। चला चला मग थांबू नका। चला दिसता दिसता। संगम टॉप अमरनाथ यात्रेतील जितकं या अवघड टप्प्याबद्दल ऐकलं होतं तितकं काही जाणवलं नाही। महादेवाचं नामस्मरण करत कधी हा संगम टॉप पार केला ते समजलं देखील नाही। ही ताकद आहे ओम नमः शिवाय या मंत्रात। हर हर महादेव। तर मंडळी आम्ही हा संगम टॉप क्रॉस केलेला आहे आणि हे आमची काही घोड्यावरची मंडळी आहे। त्यांची देखील तो स्पीड आहे, माझा देखील तो स्पीड आहे। थोड्या वेळाने त्याला पण बसवलं नाही। चार शब्द सांगायला दमलो। घोड्यावर नेण्याची मजा वेगळी आहे। हे बघा आमचे पार्टनर घोड्यावर येतात। काय करणार, आपण आनंद घेतो। आम्ही हा पण आनंद घेतोय घोड्यावरचा। चालण्याचा पण आनंद घेतो आणि घोड्यावर येण्याचा पण आनंद घेतो। काय काय अवस्था आहे यांची। नाही
ओ देखो दर्शन हो गए, ओ देखो, जय भोले बाबा, हर 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 हर। बाबांची पवित्र गुफा आपल्या नजरेस पडलेली आहे. तो जो रूट दिसतोय तुम्हाला माझ्या पाठीमागे, तो आहे बालताल रूट आणि हा आहे पंचतरणीवरून येणार रूट. ज्या रूटने मी आलो आणि आपल्या नजरेस पडते ती अमरनाथांची पवित्र गुफा. तुम्हाला दिसेल का माहीत नाही, पण मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवली. 1 तास 25 मिनिटात मी इथं पोचलोय आणि हे दोघं देखील इथं पोचलेत 1 तास 25 मिनिटात. इथून 1.5 किलोमीटरची चढाई आहे फक्त थोडीशी गुफेपर्यंत. ती आता सोबत करणार होता मी. बाकीची मंडळी आमची मागे आहे. पण खूप मजा आली या प्रवासात. कुठेही न थांबता हा प्रवास केला. भोले की इच्छा होगी तो सब कुछ होगा. हर 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 हर. कसं वाटलं तुम्हाला? फर्स्ट क्लास. छान मस्त. प्रवास छान होता आणि इझी होता. पुण्याकडे घोडा केला पण बरं वाटलं. ॲक्च्युली पंचकर्णीपासून ते इथपर्यंत घोडा करायची गरज नाही आहे. थोडंसं ते टॉप आहे तो, मला वाटतं जे लोक अर्ध्या तासात करतील त्यांनी 1 तास लावा, पण त्याच्यानंतर घोडा करायची गरज नाही. ॲक्च्युली आम्ही केलं पण. हा 2:30 वाजता खाली आम्ही. और 2 जण आ गए हे. शिव आणि विक्रांत आलेला आहे आता. आमचा हा घोडा तर तिकडं धाप टाकायला लागला. हर हर महादेव महसूस होता है यहाँ पर आए. सो फायनली भोलेबाबाच्या दरबारापाशी आम्ही पोहोचलोय. जय हो बाबा अमरनाथ, जय बाबा बर्फानी. सो फायनली आम्ही पोहोचलोय पवित्र गुफेच्या समोर. 500 मीटरवर आहे पवित्र गुफा. दर्शन झाल्यानंतर तुमच्याशी बोलू पुन्हा एकदा. तुम्हाला देखील या पवित्र गुफेचं दर्शन दाखवतो. या ठिकाणी पूर्ण अमरनाथ यात्रेवर पावलोपावले आपल्याला भारतीय सैनिक पाहायला मिळतील. यांच्यामुळेच ही यात्रा सुखकर आणि आनंदमयी होते. हर 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 हर. फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही पवित्र अमरनाथ गुफा. तर चला आता आमचा प्रवास इथून सुरू होतोय तो बालटालसाठी. कारण आम्हाला आता उतरायचं आहे ते बालटाल बेस कॅम्पला. चला हर हर महादेव. महादेव केला. चला जय बाबा बर्फानी.
तर मंडळी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. दर्शन वगैरे करून आता आमचा हा परतीचा प्रवास चालू होणार आहे. तुम्ही दिपेचे व्हिडिओ पाहिले असतील. मोबाईल अलाउड नाही वरती, त्यामुळे तुम्हाला काही फोटोज दाखवले, जवळपास दाखवू नाही शकलो. जितकं दाखवायचा प्रयत्न केला तितकं दाखवलं. आणि ही पवित्र गुफा ही जवळपास 13,800 फुटांवर आहे. तर ही करण्यासाठी तुम्हाला पहलगाम किंवा बाल्टालवरून यावं लागेल. पहलगामचा रूट हा पारंपरिक म्हणजे पवित्र रूट असा मानला जातो आणि बाल्टालवरून 16 किलोमीटरची चढाई आहे आणि तीच आता उतरून जाणार आहोत आम्ही. तर अशाच प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि एकदा तरी अमरनाथाचं दर्शन नक्की घ्या. खूप प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी. जितकं सांगितलं जातं की अवघड आहे हे आहे, पण शिव ही अनंत है और अनंत ही शिव है. तसंच आहे. शिव को पाना है तो कठिन परिस्थितियों का सामना भी करना पड़ता है. चला, हर हर महादेव. सो फायनली आम्ही बालटाल बेस कॅम्पला पोहोचलेलो आहोत आणि या बालटाल बेस कॅम्पच्या आपला जो RFID कार्ड दिलेला असतो तो इथे यात्रा कार्ड जमा करायचा असतो. तो आता आम्ही जमा करतोय. चला, हर हर महादेव.